हाय, मी शेफ निलेश लिमय. आम्ही सारे खवय्याच्या किचनमध्ये तुमचं स्वागत. आमच्या हॉटेलमध्ये प्रत्येकाला काम विभागून दिलेलं असतं. हॉटेलमध्ये अनेक प्रकारचे डेझिग्नेशन्स असतात, डिपार्टमेंट्स असतात. तसंच किचनमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे डेझिग्नेशन्स किंवा सेक्शन्स असतात. याच्यातला सर्वात महत्त्वाचा सेक्शन म्हणजे पेस्ट्री. आणि एक्झिक्युटिव्ह पेस्ट्री शेफ होणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं जितकं एका एक्झिक्युटिव्ह शेफ होणं महत्त्वाचं असतं. आता एक्झिक्युटिव्ह शेफला किंवा जो मेन शेफ असतो त्याला जेवढा वेळ लागतो एक्सपिरियन्स घेण्याकरता आणि त्याचं काम किंवा कला शिकून घेण्याकरता, तितकाच वेळ पेस्ट्री शेफ होण्याकरता सुद्धा लागतो. इनफॅक्ट पेस्ट्री शेफ होण्याकरता जरा जास्तच मेहनत लागते, कारण त्यामध्ये थोडीशी नजाकत शेफकडे असण्याचं फार महत्त्वाचं आहे. कारण ती एक कलाकुसरीचं काम आहे. खूप पेशन्स त्यामध्ये लागतो आणि अर्थात खूप क्रिएटिव्हिटी लागते. आमच्या हॉट फूडमध्ये किंवा शेफला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या करीज बनवतो किंवा अनेक प्रकारचे गरम पदार्थ बनवतो. त्यामध्ये काही चुका वगैरे झाल्या किंवा तिखट झालं किंवा मसाल्यामध्ये काही फेरबदल करावा लागला तरी तो बनवता तो करू शकतो. पण पेस्ट्रीज किंवा बेकरी डिपार्टमेंटमध्ये तसं नसतं. एकदा आपल्याला जी रेसिपी माहिती असते ती एकदा बनवायला घेतली की ती शेवटपर्यंत कशी होते हे आपल्याला अगदी परफेक्ट माहिती असणं महत्त्वाचं आहे. कारण ती जर का चुकायला लागली तर ती कंप्लीट चुकते आणि आपल्याला पुन्हा ती डिश बनवावी लागते. आपल्याला त्यामध्ये नो सेकंड चान्स. पण आपल्याकडे गोड पदार्थ खाण्याची एक पद्धत वेगळी आहे. आपण आपल्या थाळीमध्येच गोड पदार्थाचा समावेश करतो, मग श्रीखंड असो, पुरणपोळी किंवा मोदक या पद्धतीने. पण इंटरनॅशनल क्विझिनमध्ये तसं नसतं. डेझर्ट्स हा एक वेगळा कोर्स असतो आणि त्यामध्ये मग सुफ्लेज, मूसेस, गातोज अशा प्रकारचे डेझर्ट्स सर्व केले जातात. आजपासून आपण डेझर्ट स्पेशल एपिसोड किंवा डेझर्ट स्पेशल सिरीज सुरू करणार आहोत. त्यामध्ये मी तुम्हाला अमेरिकन, इटालियन, जॅपनीज यासारख्या देशातले काही डेझर्ट्स करून दाखवणार आहे. सुरुवात करणार आहोत आपण अमेरिकन डेझर्ट स्पेशलपासून आणि त्यामध्ये आपली पहिली रेसिपी असणार आहे पंपकिन पाय. एकदम टिपिकल अमेरिकन डेझर्ट आहे, पण ते कसं बनवायचं यासाठी आपण काय काय साहित्य घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेऊ. अमेरिकन पाय बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 120 ग्रॅम मैदा, 60 ग्रॅम बटर, 20 ग्रॅम पिठी साखर, पाव चमचा बेकिंग पावडर, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेला लाल भोपळा, मिक्स फ्रूट जॅम, स्पंज केक क्रम्स. कृती: प्रथम एका बाउल मध्ये 120 ग्रॅम मैदा आणि बटर रवाळ करून घ्यावं. त्यामध्ये 2 चमचे पिठी साखर, पाव चमचा बेकिंग पावडर आणि चवीनुसार मीठ घालून पीठ मळून फ्रीज मध्ये ठेवावं. गार झालेल्या पिठाची पोळी लाटून ती बटर लावलेल्या पाय डिश मध्ये ठेवावी. त्याला टोचे मारून ओव्हन मध्ये 180 डिग्री सेल्सिअसला 15 ते 20 मिनिटांसाठी बेक करून घ्यावी. पॅन मध्ये बटर गरम करून त्यात लाल भोपळ्याचे काप परतून त्यात केकचे क्रम्स आणि जॅम घालून मिश्रण परतून घ्यावं. तयार पाय डिश मध्ये मिक्स फ्रूट जॅम लावून त्यात तयार मिश्रण घालून वरून मैद्याच्या पिठाच्या लांबट पाऱ्या लावाव्यात आणि तयार डिश ओव्हन मध्ये 150 डिग्री सेल्सिअसवर 10 मिनिटांसाठी बेक करून घ्यावी. अमेरिकन पंपकिन पाय तुम्हाला नक्कीच आवडला असेल. वळूया आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे. आपली दुसरी रेसिपी एकदम झटपट होणारी आहे पण सगळ्यांना आवडणारी आहे, कारण त्याचं नाव आहे बनाना स्प्लिट संडे. हा स्प्लिट संडे कसा बनवायचा घरच्या घरी ते सुद्धा हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे सुरुवातीला ते पाहून घेऊ. बनाना स्प्लिट संडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: केळी, बटर, चॉकलेट सॉस, ड्रायफ्रुट्स, चॉकलेट आईस्क्रीम, व्हॅनिला आईस्क्रीम आणि ब्लॅक करंट आईस्क्रीम. कृती: प्रथम केळी मधोमध कापून ती बटरवर परतून घ्यावी. परतलेल्या केळ्याचे काप आईस्क्रीम ग्लास मध्ये ठेवून त्यावर ब्लॅक करंट, चॉकलेट आणि व्हॅनिला आईस्क्रीमचे स्कूप घालावेत आणि वरून चॉकलेट सॉस आणि ड्रायफ्रुट्स घालून डिश सर्व्ह करावी. आणि आताच्या आपल्या टिप्स. माझी पहिली टिप अशी आहे की जेव्हा बेकरीच्या रेसिपीमध्ये प्री हिटेड ओव्हन लिहिलेलं असतं तेव्हा ओव्हन आवश्यक त्या तापमानावरती तापून घेणं फार गरजेचं असतं. माझी दुसरी टिप अशी आहे की आज जे मी शॉर्टकट पेस्ट्री तुम्हाला करून दाखवली त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं. ते पाणी एकदम गार असणं फार महत्त्वाचं आहे, कारण ते जर का रूम टेम्परेचर मधलं पाणी असेल तर लोणे वितळू शकतं आणि आपला डो किंवा कणिक बिघडू शकते. आणि माझी तिसरी टिप अशी आहे की जेव्हा आपण चॉकलेट हाताळत असतो तेव्हा त्यामध्ये पाणी जाऊन न देणं फार आवश्यक असतं. अजिबात पाणी जाऊन द्यायचं नाही, नाहीतर चॉकलेट करडल होऊ शकतं किंवा फाटू शकतं. या तिन्ही टिप्स नीट लक्षात ठेवा. पुन्हा भेटणार आहोत आपण पुढच्या बुधवारी एका नवीन देशामध्ये आणि तिथल्या काही डेझर्ट्सची ओळख करून घेणार आहोत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा.